नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना आपण IIT, NIT, इंजिनिअरिंग आणि मेडिकल ॲडमिशन प्रोसेसची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे तर ते आपल्याशी संपर्क साधू शकतात. तर आता CET सेलचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि CET सेलच्या नोटिफिकेशनमध्ये जे PCM ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत त्यांची आन्सर की उद्या म्हणजे 22 तारीखपासून 24 तारखेपर्यंत ती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर त्यावर काय क्वेश्चन क्वेरीज असतील तर ते तुम्ही त्यावरती राईज करू शकता. त्यामध्ये सुरुवातीला PCB ग्रुप होता आणि उद्या 22 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आपल्याला PCM ग्रुपचे आन्सर की तुमचे क्वेरी क्वेश्चन असतील किंवा तुम्ही जे काही क्वेश्चन अटेम्प्ट केलेत ते तुम्ही पाहू शकाल. तर पाहण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला वेबसाईटला यायचं आहे. CET सेलच्या वेबसाईटला. CET सेलची वेबसाईट आहे. वेबसाईटच्या उजव्या साईडला तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल ॲट द इयर 2025-26 दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इनचं आहे. तर साइन इनवर तुम्हाला तुमचा ईमेल ID त्याचबरोबर तुमचा जो काय रजिस्टर्ड पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही साइन इन करायचं आहे. आता साइन इन करताना पासवर्ड तुम्ही जो काय ईमेल ID जो तुम्ही CET सेलला दिलेला आहे तोच देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पासवर्ड तुम्ही जो काय पासवर्ड त्यावेळी दिला असेल तोच तुम्ही तिथं देणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पोर्टल ओपन होईल. पोर्टलला आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती दिसेल. त्यामध्ये सुरुवातीला तुमचं नाव दिसेल. पहिलं तुमचं नाव आहे का चेक करा. त्यानंतर खाली CET रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर प्रोफाईल आहे. मॉक अँड सायक्रोमेट्रिक टेस्ट आहे त्यामध्ये सुद्धा पाहू शकता. हेल्प डेस्क दिलेला आहे. हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड जिथून तुम्ही हॉल तिकीट आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड केलं होतं ते आहे. आणि ऑब्जेक्शन ट्रॅकर खाली स्कोर कार्ड ज्यावेळी CETचा रिझल्ट येईल त्यावेळी तुम्ही स्कोर कार्डवर क्लिक करायचं आणि ते ARA डिटेल आणि नोटिफिकेशन. तर आता तुम्हाला जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे त्या ऑब्जेक्शन ट्रॅकरवर क्लिक करायचं आहे. तो ऑब्जेक्शन ट्रॅकरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्निकल जे आहे त्यामध्ये तुम्हाला दोन दिसेल. एक PCM 2025, MST CET PCM 2025 आणि MST CET PCB 2025. तर आपल्याला PCM जे आहे ते PCM वर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची आन्सर की चेक करू शकता. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पोर्टल दिसेल. त्या पोर्टलवर तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही तिथं चेक करू शकता. त्यामध्ये तुमचं जर बरोबर असेल तर बरोबरचं मार्क दिसेल. चुकीचं असेल तर चुकीचं. तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपले जे काही आन्सर कीनुसार जे काही बरोबर मार्क्स येतात ते मार्क्स तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगायचे आहेत. त्याचबरोबर तुमची जर काही क्वेरी असेल एखाद्या क्वेश्चनवर क्वेरी असेल तर त्या क्वेरीसाठी 1000 रुपये चार्जेस आहेत पर क्वेश्चन. तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. जर काही क्वेश्चन तुम्हाला वाटत असतील की CET सेलचा आन्सर चुकीचा आहे आणि तुमचा आन्सर बरोबर आहे तर त्या ठिकाणी तुम्ही क्वेरी घेऊ शकता आणि क्वेरीसाठी 1000 रुपये इच क्वेश्चन इच ऑब्जेक्शन म्हणजे इच क्वेश्चन तुम्हाला पे करावे लागतील. त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीडचं बटन आहे तर प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जो काही पेपर तुम्ही CET एक्झामच्या वेळी दिला होता तो दिसेल. त्यामध्ये तुमचा क्वेश्चन आय डी दिसेल. सेक्शन तुम्ही फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल तो काय क्वेश्चन आहे तो दिसेल. त्यानंतर तुम्ही जो काही क्वेश्चन आला होता तो क्वेश्चन दिसेल. त्याचबरोबर तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते चारही आन्सर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. त्याचबरोबर तुम्हाला उजव्या हाताला आल्यानंतर राईज ऑब्जेक्शन म्हणून ऑप्शन आहे. त्याच्याखाली राईज अँड व्ह्यू ऑब्जेक्शन आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला जर काय तुमचा आन्सर बरोबर असेल किंवा चुकीचा असेल तर तुम्ही तिथं क्लिअर करू शकता. आता खाली जर पाहिलं तर खाली तुम्हाला दिसेल करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन असेल तर तुम्हाला दोन्ही कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो तुमचा नंबर दिलेला आहे तो नंबर चेक करा. कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि करेक्ट रिस्पॉन्स जर सेम असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे आणि दोन्ही जर डिफरंट असतील तर दोन्ही उत्तरं वेगवेगळे आहेत. त्यानंतर तुमचं जे काय आहे ते तुम्ही चेक करा. तुमचे मार्क्स वगैरे सगळे नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन वगैरे चेक करा. तुमचे काय राईज असेल ऑब्जेक्शन राईज असेल तर ऑब्जेक्शन राईज वगैरे पाहून घ्या आणि तुमचे जे काय मार्क्स येतात ते मार्क्स तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये द्या. आता CET सेलचं वैशिष्ट्य असं आहे की CETचे जे मार्क्स आहे ते निगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे जसे JEE मेन्सचं आपण निगेटिव्ह मार्किंग पकडत होतो तर इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर तुमचे जे काही क्वेश्चनचे मार्क तुम्हाला जे काही सिलेबसनुसार दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही 1 मार्क 2 मार्क जे काय तुम्हाला माहिती आहे त्यानुसार तुम्ही
त्यांचे बेरीज करा आणि ती जी काय बेरीज आहे ते तुम्ही त्यामध्ये द्या. त्यानंतर तुमचे मार्क्स आल्यानंतर तुम्हाला 1-2 ते 4 दिवसामध्ये तुमचा CETचा रिझल्ट येईल. आता CET रिझल्ट हा नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून येत असतो. नॉर्मलायझेशन म्हणजे जसं आपण JEE मेनला पाहिलं असेल की ही एक्झाम शिफ्ट वाईज होत असते, म्हणजे शिफ्ट 1, 2, 3, 4, 5, 6. तर त्या शिफ्टचा टॉपर मुलगा, त्या शिफ्टचा लोअर मुलगा, तो काय फॉर्म्युला बेस आहे, तर फॉर्म्युला बेसवर तुम्ही पाहू शकता. आणि तुमचे जे काय मार्क्स आहेत त्या मार्क्सनुसार तुमचं जे काय नॉर्मलायझेशन स्कोर असेल, ज्याला आपण NTA स्कोर म्हणतो, जे NTA स्कोर तुमचा येईल. तर त्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागतं ते काउन्सिलिंगचं, की आपल्याला किती मार्क पडलेत आणि आपल्या मार्कवर आपल्याला पुण्यातलं किंवा महाराष्ट्रातील कोणतं इंजिनिअरिंगचं कॉलेज, कॉम्प्युटर असेल, IT असेल, AIDS असेल, ENTC असेल, मेकॅनिकल, सिव्हिल, हे जे काय आहे त्यांचे सर्व ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होते. तर CETच्या निकालानंतर ही सर्व ॲडमिशन प्रोसेस सुरू होते. जर काही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग लावायचं असेल तर पेड काउन्सिलिंगमध्ये आपण विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशनपासून ॲडमिशनपर्यंतची सर्व प्रोसेस ही एका छताखाली करून देत असतो, ज्यामध्ये तुमचं फॉर्म फिलिंगपासून तुम्हाला कॉलेज सजेशन, तुम्हाला ब्रांच सिलेक्शन, हे जे काय आहेत तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला सेंटरमार्फत दिल्या जातात. आणि तुम्हाला जे काही कॉलेज, चांगल्यात चांगलं कॉलेज तुम्हाला मिळावं ही आमची इच्छा असते. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग लावायचं आहे तर पेड काउन्सिलिंग लावण्यासाठी तुम्ही CETचा निकाल आल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये आमच्याशी संपर्क साधू शकता. दरवर्षी फक्त आपण 100च विद्यार्थी काउन्सिलिंगला घेत असतो. आता यामध्ये CETचा 65% कोटा असतो आणि JEE मेनचा 15% कोटा असतो. ज्या विद्यार्थ्यांचा JEE मेनचा स्कोर चांगला असेल तर त्या JEE मेनच्या स्कोरवर अलॉटमेंट मिळते. ज्या विद्यार्थ्यांचा CETचा स्कोर चांगला असेल तर CETवर अलॉटमेंट मिळते. त्याचबरोबर जे महाराष्ट्रातले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर गव्हर्नमेंट कॉलेजला 100% कोटा हा CETच्या मार्क्सवरच फिल केला जातो, जो NTA स्कोर येतो त्या मार्कवर. त्याचबरोबर COEPमध्ये 20% कोटा हा JEE मेनच्या माध्यमातून भरला जातो आणि 80% कोटा हा CETच्या माध्यमातून भरला जातो. तर ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग लावायचं असेल तर पेड काउन्सिलिंगसाठी तुमचा CETचा निकाल आल्यानंतर तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये आमच्याशी संपर्क साधू शकता. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मेरिट बेसवर कॉलेज पाहिजे असेल तरी संपर्क साधू शकता. मॅनेजमेंट कोट्यातून काय ॲडमिशन घ्यायचं असेल तर मॅनेजमेंट कोट्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्याचबरोबर काही कॅन्डिडेट NRIमधून असतील तर NRIमध्ये जर तुम्ही फर्स्ट लाईन रिलेशनमध्ये असाल तर फर्स्ट लाईन म्हणजे आई वडील, बहीण भाऊ किंवा आई वडिलांचे बहीण भाऊ या रिलेशनमध्ये असेल तर तुम्ही NRI कोट्यासाठी सुद्धा ॲप्लाय करू शकता. त्याचीही प्रोसेस आपण आपल्या सेंटरमार्फत करून देतो. तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.